नमस्कार, माझं गाव माझं शेत मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल सणके. थायलंडचं प्रमुख पीक, त्यानंतर चीन आणि श्रीलंकेतही याचं पीक घेतलं जातं. मात्र आता हेच पीक महाराष्ट्रात देखील घेतलं जातं आणि तेही कोरडवाहू ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात. काय खरं वाटत नाहीये ना? तर मग चला आपणही जाऊयात अशी कोणती आहे ती शेती पाहायला. शेतात ठेवलेली ही रोपटी निवडुंगाची नाहीयेत. निवडुंग वर्गातल्या ड्रॅगन फ्रूटची ही रोपटी. ड्रॅगन फ्रूट हे थायलंडचं प्रमुख पीक. त्यानंतर हे पीक चीन आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा घेतलं जातं. मात्र आता हेच पीक सोलापूर जिल्ह्यातील सांगोला गावातले अनिल साळुंखे घेत आहेत. थायलंड आणि भारतातील हवामानात तसा खूपच फरक आहे. तरीही उष्ण आणि कोरडं हवामान असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला गेल्या 3-4 वर्षांपासून ड्रॅगन फ्रूट हे फळ चांगली साथ देतंय. खर्ची कमी, ह्याच्यात जास्ती उत्पन्न. ह्याच्यावर आम्ही आता नवीन 7 एकराची लागण केली. पहिलं 2.25 एकर आहे. गेल्या वर्षी उत्पन्न निघालं आमचं 2.25 एकरात 6 टन माल निघाला. मुंबई वाशी मार्केटला गेल्या वर्षी पाठवला. 100 रुपयापासून 230 रुपयेपर्यंत रेट मिळाला, क्वालिटीनुसार, साईजनुसार. अनिल साळुंखे यांनी फुलवलेली ही बाग पाहायला अनेक शेतकरी इथे भेट देतात. जे शेतकरी नवीन ड्रॅगन फ्रूट बाग लागवड करू इच्छितात त्यांच्यासाठी त्यांनी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. ड्रॅगन फ्रूट बागेला भेट देण्यासाठी आलेले शेतकरी सुद्धा कमी पाण्याचा वापर करून अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या या फळ पिकाची लागवड करणार असल्याचं सांगतात. सगळी माझी शेती दुष्काळामुळे जळून गेलेली, एक सुद्धा पीक नाही. पण काय पेपरला वगैरे इकडे तिकडे मी मोबाईलवर वगैरे वाचलं ड्रॅगन फ्रूट बद्दल. त्यामुळे ड्रॅगन फ्रूट कसं आहे, कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न देणारं पीक आहे. ते पिकाची पाहणी करण्यासाठी आज इथे आलो होतो. साळुंखेंना भेटलो. साळुंखेंकडनं बरीचशी या ठिकाणी प्रेरणा मिळाली. माझ्यासारख्या तरुण शेतकऱ्यांचा एक आदर्श साळुंखे आता या जिल्ह्यामध्ये निर्माण होत आहे. एक विदेशी फळ आणून त्यांनी इथल्या शेतकऱ्यांना खरं आर्थिकदृष्ट्या सक्षम केलेले आहे. शेतकरी बदलत्या हवामानानुसार कमी पाण्यामध्ये येणाऱ्या डाळिंब आणि बोरं यासारखी फळपिकं घेऊन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र रोग, कीड आणि वाढलेल्या मजुरीमुळे ही पिकं आता मागे पडत चाललीये. अनेक शेतकरी पर्यायी पिकांचा शोध घेत आहेत. सगळीकडेच पाण्याचा दुष्काळ असताना सांगोला इथल्या अनिल साळुंखे या तरुण शेतकऱ्यानं ड्रॅगन फ्रूट नावाच्या विदेशी फळ पिकाची केलेली लागवड त्यांना दुष्काळामध्ये आर्थिकदृष्ट्या चांगलंच वरदान ठरलीये. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या आणि खायला चविष्ट असणाऱ्या या पिकाविषयी संशोधन आणि त्यासाठी बाजारपेठ वाढवण्याचे प्रयत्न होणं गरजेचं आहे. रवी लवेकर, TV9 मराठी, सोलापूर. नेमकं अनिल साळुंखेंना या ड्रॅगन फ्रूट विषयी कशी काय माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी त्याची लागवड कशी केली, त्यावर आता एक नजर टाकूया. साळुंखे कुटुंबाची सुमारे 32 एकर शेती आहे. यामध्ये जवळपास 30 एकर शेतीमध्ये डाळिंबाची लागवड केली होती. त्यात त्यांना उत्पन्नही मिळत होतं. मात्र डाळिंबाला लागणारं जास्त पाणी आणि मजुरांच्या कमतरतेमुळे त्यांची बागच धोक्यात आली होती. दरम्यानच्या काळामध्ये अनिल यांचा भाऊ कुस्ती स्पर्धेसाठी चीनला गेला. तिथे त्यांना मॉलमध्ये आणि बाजारातही ड्रॅगन फ्रूट दिसले. त्या संदर्भात चौकशी करून ती माहिती आपला भाऊ अनिल यांना त्यानं दिली. त्यानंतर अनिल यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत मुंबई आणि बंगळुरू इथल्या पंचतारांकित हॉटेल, मॉलच नव्हे तर विदेशी पर्यटकांची वर्दळ असणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील फळांच्या दुकानामध्ये ड्रॅगन फ्रूटला मागणी असल्याची खात्री करून घेतली. आणि त्यानंतरच त्यांनी उत्पन्नाला हातभार लावणाऱ्या ड्रॅगन फ्रूटची 2 एकर क्षेत्रावर लागवड केली. माझा भाऊ हिंद केसरी सुनील साळुंखे हा चीनला कुस्ती खेळण्यासाठी गेला असताना तिथली माहिती, ड्रॅगन फ्रूटची शेती भरपूर तिथे घेतली जाते. त्या ह्याच्यावर आम्ही पण ह्याची नेटवरनं माहिती घेऊन तिथं आपण लावायचा निर्णय घेतला आणि तिकडे रोपं आपण लागण केली याची. आता मग त्या टायमाला 2.25 एकरची लागण केली ती.
एकदम योग्य आणि कमी पाण्यावर म्हणजे डाळिंबापेक्षा 3 पटीने कमी पाणी लागते. 1 एकर डाळिंबा पाण्यात 3 एकर ड्रॅगन फ्रूट होऊ शकतं. अनिल साळुंखे यांनी चीनमधून ड्रॅगन फ्रूटची सुमारे 1000 रोपं आणली. दोन एकर जमिनीवर 7x14 या अंतरावर सिमेंटचे खांब उभे करून घेतले. पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक खांब हा सुमारे 3 फूट उंचीचा करून घेतला. लागवडीपूर्वी प्रत्येक सिमेंटच्या खांबाभोवती एक पाटीभर 90% चांगलं कुजलेलं शेणखत घातलं. प्रत्येक खांबाच्या कोपऱ्यात एक याप्रमाणे प्लास्टिक पिशवीमध्ये तयार केलेल्या 4 रोपांची लागवड केली. खर्ची कमी ह्याच्यात जास्ती उत्पन्न ह्याच्यावर आम्ही आता नवीन 7 एकराची लागण केली. पहिलं 2.25 एकर आहे. गेल्या वर्षी उत्पन्न निघालं आमचं 2.25 एकरात 6 टन माल निघाला. मुंबई वाशी मार्केटला गेल्या वर्षी पाठवला. 100 रुपयापासून 230 रुपयेपर्यंत रेट मिळाला क्वालिटीनुसार साईजनुसार. ड्रॅगन फ्रूट आपल्याकडील हवामानातही चांगलं येत असल्यामुळे त्याची चवही चांगलीच आहे. या फळाला मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये चांगली मागणी आहे. त्यामुळे दुष्काळाच्या नावानं टाहो फोडणाऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळण्यास काहीच हरकत नाही. रवी लवेकर, TV9 मराठी, सोलापूर. या ड्रॅगन फ्रूटची शेती कशी करावी, यामध्ये कसा आणि किती फायदा आहे यावर एक नजर टाकूयात, पण ग्राफिक्सच्या माध्यमातून. 1 एकर जागेत ड्रॅगन फ्रूट लावण्यासाठी 12x7च्या अंतरावर यासाठी 3 ते 3.25 लाख रुपये खर्च आहे. मात्र हा तुमचा खर्च पहिल्याच वर्षी निघतो आणि त्यानंतर निव्वळ नफाच नफा. एकदा लावलेलं रोप 20 ते 25 वर्ष पीक देतं. रोप लावल्यानंतर पहिल्याच वर्षी 5 ते 10 किलो ड्रॅगन फ्रूटचं उत्पन्न होतं. मात्र यात सुद्धा पहिल्याच वर्षी जर रोप मोठं झालं तर 3 ते 5 टन उत्पन्न मिळू शकतं. त्यानंतर 4थ्या ते 5व्या वर्षी 35 ते 40 किलो उत्पन्न होतं. मात्र रोप मोठं झाल्यास 20 टन उत्पन्न यामधून निघू शकतं. आतापर्यंत अनिल साळुंखे यांनी स्वतःच्या नर्सरीतून 42 ते 43 हजार रोपं विकली आहेत. तर जून-जुलैमध्ये 1 लाख रोपांचं बुकिंगही झालंय. साळुंखे हीच रोपं 40 रुपयांना विकतात, तर बाहेर हीच रोपं तुम्हाला 70 रुपयांना मिळतात. रवी लवेकर, TV9 मराठी, सोलापूर. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लवकरच परत येतोय.